हरिः ॐ नमो भगवते वासुदेवाय। श्रीमद्भागवतमाहात्म्यं कृष्णं नारायणं वन्दे, कृष्णं वन्दे व्रजप्रियं, कृष्णं द्वैपायनं वन्दे, कृष्णं वन्दे पृथासुतम्। अथ प्रथमोऽध्यायः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। जगाची उत्पत्ती, स्थिती आणि विनाश ज्यांच्यामुळे होतो, तसेच आध्यात्मिक, आधिदैविक आणि आदिभौतिक असे तीनही ताप जे नाहीसे करतात, त्या सच्चिदानंद स्वरूप भगवान श्रीकृष्णांची आम्ही स्तुती करतो. यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोस्मी. मौंजी बंधन होण्यापूर्वीच लौकिक वैदिक कर्मे सोडून श्री शुकदेवजी संन्यास घेण्यासाठी निघाले, तेव्हा त्यांचे वडील श्री व्यास महर्षी विरह दुःखाने व्याकुळ होऊन पुत्रा पुत्रा म्हणून हाका मारू लागले. त्यावेळी शुकदेवांच्या तन्मयतेमुळे वृक्षाने त्यांच्या वतीने ओ दिली. अशा सर्वभूत हृदय स्वरूप श्री शुकमुनींना मी प्रणाम करतो. नैमिषे सूतमासीन मभिवाद्य महामतिं कथामृतरसास्वाद कुशलशौनको ब्रवीत. भगवत कथामृताचे पान करण्यामध्ये कुशल असणाऱ्या मुनिवर शौनकांनी नैमिषारण्यात आसनावर बसलेल्या महाबुद्धिमान सुतांना नमस्कार करून म्हटले. शौनक उवाच. अज्ञानध्वान्तविध्वंस कोटिसूर्यसमप्रभ सूताख्याहि कथासारं मम कर्णरसायनं. शौनक म्हणाले, सूत महोदय, अज्ञानांधकार नष्ट करण्यासाठी लागणारे ज्ञान आपल्या ठाई कोट्यावधी सूर्याच्या तेजाच्या बरोबरीचे आहे. कानाला अमृता समान असणारी सारभूत कथा आपण आम्हाला सांगा. भक्ती ज्ञान विरागाप्तो विवेको वर्धते महान माया मोह निरासश्च वैष्णवैक्रियते कथम. भक्ती, ज्ञान आणि वैराग्याद्वारा प्राप्त होणारा महान विवेक कशामुळे वृद्धिंगत होतो, तसेच वैष्णव माया मोहापासून कसे मुक्त होतात. इह घोरे कलौ प्रायो जीवश्चा सुरतांगतः क्लेशाक्रांतस्य तस्यैव शोधने किं परायणं. या घोर कलियुगामध्ये मनुष्य प्राणी बहुधा आसुरी स्वभावाचे आहेत. त्रिविध तापांनी पोळलेल्या या जीवांना शुद्ध दैवी शक्ती संपन्न होण्याचा सर्वश्रेष्ठ उपाय कोणता. श्रेयसां यद् भवेत् श्रेयः पावनानांच पावनं कृष्णप्राप्तिकरं शश्वत साधनं तद्वदाधुना. आपण आम्हास आता या घोर कलियुगामध्ये असे साधन सांगा की ज्या योगे अधिक कल्याण होईल, जे पवित्रांनाही पवित्र करू शकेल आणि भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करून देईल. चिंतामणिर्लोकसुखं सुरद्रुः स्वर्गसंपदं प्रयच्छति गुरुः प्रीतो वैकुंठम योगी दुर्लभम. चिंतामणी लौकिक सुख देऊ शकतो, कल्पवृक्ष स्वर्ग प्राप्ती करून देऊ शकेल, परंतु जगद्गुरु सद्गुरु प्रसन्न झाल्यावर योग्यांनाही दुर्लभ असे वैकुंठ धाम प्राप्त करून देतात. श्री सुत उवाच. प्रीती शौनक चित्ते ते यतो वच्मी विचार्य च
सर्वसिद्धांत निष्पन्नं संसार भयनाशनम. सूत म्हणाले, शौनक महोदय, तुमच्या हृदयात भगवत प्रेम आहे, म्हणून मी विचारपूर्वक तुम्हाला जन्म मृत्यूचे भय नाहीसे करणारा सर्व सिद्धांतांचा निष्कर्ष सांगतो. कालव्याल मुखग्रास त्रास निर्णाश हेतवे श्रीमद्भागवतं शास्त्रं कलौकीरेण भाषितं. कलियुगात मनुष्य प्राणी कालरूपी सर्पाचे भक्ष्य झालेले आहेत. या त्रासाचा संपूर्ण नाश करण्यासाठी श्री शुकदेवांनी श्रीमद भागवत शास्त्रावर प्रवचन केले आहे. एतस्मादपरं किंचिन मनःशुद्धेन विद्यते जन्मांतरे भवेत् पुण्यम तदा भागवतं लभेत. मनःशुद्धीसाठी यापेक्षा असे कोणतेही श्रेष्ठ असे साधन नाही. मनुष्याच्या अनेक जन्मांच्या पुण्याचा उदय होतो, त्याचवेळी मनुष्याला भागवत शास्त्र ऐकावयास मिळते. परीक्षिते कथां वक्तुं सभायां संस्थिते शुके सुधा कुंभं गृहीत्वैव देवास्तत्र समागमन. परीक्षिताला ही कथा सांगण्यासाठी जेव्हा श्री शुकदेव सभेमध्ये आले, तेव्हा देव अमृत कलश घेऊनच त्या ठिकाणी आले. शुकं नत्वा वदन् सर्वे स्वकार्य कुशलाः सुराः कथा सुधां प्रयच्छस्व गृहीत्वैव सुधामिमाम्. आपले काम साधून घेण्यात चतुर असणाऱ्या देवांनी शुकमुनींना प्रणाम केला व म्हणाले, हे अमृत घेऊन त्याच्या मोबदल्यात आपण आम्हास भागवत कथामृताचे दान द्यावे. एवं विनिमये जाते सुधा राज्ञा प्रपीयतां प्रपास्यामो वयं सर्वे श्रीमद्भागवतामृतम्. अशी देवाणघेवाण केल्याने राजा परीक्षित अमृत प्राशन करील, त्यामुळे तो अमर होईल आणि आम्ही श्रीमद भागवत रूप अमृत प्राशन करू. क्व सुधा क्व कथा लोके क्व काचः क्व मणिर्महान् ब्रह्मरातो विचार्यैवं तदा देवान् जहासः. या असार संसारात जशी काच आणि मौल्यवान रत्न यांची तुलना होत नाही, त्याप्रमाणे कुठे अमृत आणि कुठे भागवत कथा, असा शुकांनी विचार करून देवांचा उपहास केला. अभक्तांस्तांश्च विज्ञाय न ददौ स कथामृतं श्रीमद्भागवती वार्ता सुराणामपि दुर्लभा. देवांना अभक्त समजून शुकदेवांनी कथामृताचे दान त्यांना केले नाही, अशी ही श्रीमद भागवत कथा देवांनाही दुर्लभ आहे. राज्ञो मोक्षं तथा वीक्ष पुरा धातापि विस्मितः सत्यलोके तुलां बद्ध्वा तौलयत साधनान्यजः. पूर्वी श्रीमद भागवत कथा श्रवणानेच राजा परीक्षिताला मोक्ष प्राप्त झाला होता. हे पाहून ब्रह्मदेवांनाही आश्चर्य वाटले होते. त्यांनी सत्यलोकात अन्य सर्व साधने तराजूवर तोलून बघितली. लघुन्यन्यानि जातानि गौरवेण इदं महत् तदा ऋषिगणा सर्वे विस्मयं परमं ययुः. भागवताच्या तुलनेत अन्य सर्व साधने कमी वजनाची भरली आणि भागवताचे पारडे जड झाले. हे पाहून सर्व ऋषीही अतिशय आश्चर्यचकित झाले. मेनिरे भगवद्रूपं शास्त्रं भागवतं कलौ पठनात् श्रवणात् सद्यो वैकुंठ फलदायकं. त्यांनी निर्णय केला की कलियुगात भगवद्रूप असे
भागवत शास्त्रच पठन श्रवणाने तात्काळ वैकुंठलोक प्राप्त करून देते. एकदा हि विशालायां चत्वार ऋषयो मलाः सत्संगार्थं समायाता ददृशुस्तत्र नारदम्. एकदा बद्रीनारायण क्षेत्री सनक, सनंदन, सनातन, सनतकुमार चारही निर्मल अंतकरणाचे सनकादिक महर्षी सत्संगासाठी आले आणि त्यांनी नारदांना पाहिले. कुमारा ऊचुः कथं ब्रह्मन् दीनमुखः कुतश्चिंतातुरो भवान् त्वरितं गम्यते कुत्र कुतश्चागमनं तव. सनकादिकांनी विचारले, ब्रह्मण, आपण उदास आणि चिंताक्रांत का दिसत आहात? इतक्या घाईने आपण कुठे जात आहात? आपण कोठून आलात? इदानीं शून्यचित्तोऽसि गतवित्तो यथा जनः तवेदं मुक्तसंगस्य नोचितं वद कारणम्. एखाद्याचे धन चोरीला गेल्यानंतर तो जसा व्याकुळ झालेला दिसतो तसे आपण दिसत आहात. याचे कारण काय? आपल्यासारख्या आसक्तीरहित पुरुषाला हे शोभणारे नाही, तरी कारण सांगा. नारद उवाच अहं तु पृथिवीं यातो ज्ञात्वा सर्वोत्तमामिति पुष्करञ्च प्रयागञ्च काशीं गोदावरीं तथा हरिक्षेत्रं कुरुक्षेत्रं श्रीरंगं सेतुबन्धनम् एवमादिषु तीर्थेषु भ्रममाण इतस्ततः नापश्यं कुत्रचिच्छर्म मनस्सन्तोषकारकं कलिना धर्ममित्रेण धरेयं बाधिताधुना. श्री नारदजी म्हणाले, पृथ्वी सर्वोत्तम आहे असे समजून मी येथे आलो. पृथ्वीवरील पुष्कर, प्रयाग, काशी, गोदावरी, हरिद्वार, कुरुक्षेत्र, श्रीरंगम, सेतुबंधनम म्हणजे रामेश्वरम इत्यादी अनेक क्षेत्री मी संचार केला, परंतु मला कोठेही मनशांती प्राप्त झाली नाही. सध्या अधर्माला सहाय्य करणाऱ्या कलियुगाने सर्व पृथ्वी दुःखित झालेली आहे. सत्यं नास्ति तपःशौचं दयादानं न विद्यते उदरं भरिणो जीवा वराकाकूटभाषिणः. मंदा सुमंदमतयो मंदभाग्यायुपद्रुतः पाखंडनिरताः सन्तो विरक्ता सपरिग्रहः. तरुणी प्रभुता गेहे शालको बुद्धिदायकः कन्या विक्रयिणो लोभात् दंपतीनांच कल्कनम्. येथे आता सत्य, तप, पावित्र्य, दया, दान राहिलेले नाही. मनुष्य प्राणी केवळ उपजीविकेत व्यग्र आहेत. ते असत्य भाषण करणारे, आळशी, मंदबुद्धी, भाग्यहीन आणि उपद्रवग्रस्त झालेले आहेत. संत म्हणणारे दांभिक आहेत. वरकरणी विरक्त दिसणारे संचय करीत आहेत. घराघरात स्त्रियांची सत्ता चालते. पत्नीचा भाऊ सल्लागार झाला आहे. लोक धनलोभाने कन्या विक्रय करू लागले आहेत आणि नवरा बायकोमध्ये कलह होत आहे. अट्टशूला जनपदा शिवशूला द्विजातयः कामिन्य केशशूलिन्यः संभवन्ति कलाविह. या कलियुगामध्ये बहुतेक देशवासी बाजारात अन्न विकू लागले आहेत. ब्राह्मण द्रव्य घेऊन वेद शिकवित आहेत आणि स्त्रिया सदाचारहीन झाल्या आहेत. एवं पश्यन् कलेर्दोषान् पर्यटन् नवनीमहं
यामुनं तटमापन्नो यत्र लीला हरेरभूत. अशा तऱ्हेने कलियुगाचे दोष पाहत पाहत पृथ्वीवर संचार करीत असता मी जेथे भगवान श्रीकृष्णांच्या अनेक लीला संपन्न झाल्या त्या यमुनेच्या तटावर जाऊन पोहोचलो. तत्राश्चर्यं मया दृष्टं श्रूयतां तन्मुनीश्वरः. एका तु तरुणी तत्र निषण्णा खिन्नमानसा. मुनिवर ऐका, तेथे मी एक मोठे आश्चर्य पाहिले. एक तरुण स्त्री तेथे खिन्न मनाने बसली होती. वृद्धौ द्वौ पतितौ पार्श्वे निश्वसन्तावचेतनौ. शुश्रूषन्ति प्रबोधन्ति रुदती च तयो पुरः. त्या स्त्रीजवळ दोन वृद्ध पुरुष निपचितपणे पडले होते व ते जोरात सुस्कारा टाकीत होते. ती तरुण स्त्री त्यांची सेवा करता करता त्यांना जागवण्याचा प्रयत्न करत होती आणि त्यांच्या पुढे रडत होती. बालोवाच भो भो साधो सनं क्षणं तिष्ठ मच्चिंतामपि नाशय. दर्शनं तव लोकस्य सर्वथा गहरं परम. ती तरुणी म्हणाली, हे साधू पुरुषा, कृपया क्षणभर थांबून माझी चिंताही निवारण करा. आपल्या केवळ दर्शनाने या संसारातील सर्व पापे समूळ नाहीशी होत आहेत. नारद उवाच कासी त्वं का विमोचेमा नार्य का पद्मलोचनाः. वद देवी सविस्तारं स्वस्य दुःखस्य कारणं. नारद म्हणाले, हे देवी, तू कोण आहेस? हे दोन पुरुष कोण आहेत? तुझ्या भोवतालच्या या कमल नयना स्त्रिया कोण आहेत? तुझ्या दुःखाचे कारण तू मला सविस्तर सांग. बालोवाच अहं भक्तिरिति ख्याता इमौ मे तनयौ मतौ. ज्ञानवैराग्यनामानौ कालयोगेन जर्जरौ. युवती म्हणाली, माझे नाव भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या नावाचे हे माझे दोन पुत्र आहेत. कालगतीमुळे हे असे वृद्ध झाले आहेत. उत्पन्ना द्रविडे साहं वृद्धिं कर्नाटके गता. क्वचिन् महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णतांगता. द्रविड देशात माझा जन्म झाला. कर्नाटकात मी वाढले. महाराष्ट्रात काही ठिकाणी मला सन्मान प्राप्त झाला, परंतु गुजरातमध्ये मला वृद्धापकाळाने घेरले. वृंदावनं पुनः प्राप्य नवीनेन सुरूपिणी. जाताहं युवती सम्यक प्रेष्ठरूपा तु साम्प्रतं. परंतु आता मी या वृंदावनात पुन्हा आले व नवजीवन मिळाल्याप्रमाणे मला उत्तम सौंदर्य प्राप्त होऊन मी तरुण झाले. इमौ तु शयितावत्र सुतौ मे क्लिश्यत श्रमात्. इदं स्थानं परित्यज्य विदेशं गम्यते मया. परंतु हे झोपलेले दोघे पुत्र थकले भागलेले आहेत. हे स्थान सोडून मी दुसरीकडे जाऊ इच्छिते. शृणुष्वा वहिता बाले युगोयं दारुण कलिः. तेन लुप्त सदाचारो योग मार्गस्तपांसी च. नारद म्हणाले, हे देवी, लक्षपूर्वक ऐक. हे दारुण कलियुग असल्याने आता सदाचार, योग साधन व तप ही सर्व लुप्त झालेली आहेत. अस्पृश्या नवलोक्येयं शेषभारकरी धरा.
वर्षे वर्षे क्रमात जाता मंगलम नापि दृश्यते. ही पृथ्वी प्रतिवर्षी शेषाला भाररूप होऊ लागली आहे. तिला स्पर्श करणे राहोच, ती दृष्टी टाकण्यास योग्य देखील राहिलेली नाही आणि येथे काहीही कल्याणकारक असे दिसत नाही. वृंदावनस्य संयोगात पुनस्त्वं तरुणी नवा, धन्यं वृंदावनं तेन भक्तिर्नृत्यति यत्र च. वृंदावनातील वास्तव्याने तू पुन्हा नवतरुणी झाली आहेस. येथे भक्ती आनंदाने सर्वत्र नृत्य करीत आहे. म्हणूनच वृंदावनधाम धन्य होय. यत्फलं नास्ति तपसा न योगेन समाधिना, तत्फलं लभते सम्यक कलौ केशव कीर्तनात. जे फळ तपस्या, योग साधना आणि समाधीपासूनही मिळत नाही, तेच फळ कलियुगात श्रीहरी कीर्तनाने चांगल्या प्रकारे प्राप्त होते. जयति जगति मायां यस्य कायाधवस्ते, वचन रचनमेकं केवलं चाकलय्य. ध्रुवपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवोऽयं, सकलकुशलपात्रं ब्रह्मपुत्रं नतास्मि. भक्ती म्हणाली, हे देवर्षी, आपण केवळ एक वेळ उपदेश केल्याने कयाधूचा पुत्र प्रल्हाद याने मायेवर विजय मिळवला. आपल्या कृपेनेच ध्रुवाने ध्रुवपदही प्राप्त केले. आपण सर्व मंगळाचे मंगळ तसेच साक्षात ब्रह्मदेवाचे पुत्र आहात. मी आपणास नमस्कार करीते. अथ द्वितीयोऽध्यायः. नारद उवाच वृथा खेदयसे बाले, अहो चिंतातुरा कथं. श्रीकृष्णचरणाम्भोजं स्मर दुःखं गमिष्यति. नारद म्हणाले, बालिके, तू व्यर्थ खेद का करीत आहेस? तू इतकी चिंतातूर का झाली आहेस? भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलाचे चिंतन कर, तुझे दुःख नाहीसे होईल. त्वं तु भक्तिप्रिया तस्य सततं प्राणतोऽधिका, त्वया हूतस्तु भगवान याति नीच गृहेष्वपि. नेहमी प्राणाहूनही अधिक प्रिय अशी तू भक्ती. तुझ्या आमंत्रणावरून भगवान कनिष्ठांच्या घरी सुद्धा जातात. मुखं संयोज्य कर्णान्ते शब्दमुच्चैः समुच्चरन्, ज्ञानं प्रबुध्यतां शीघ्रं रे वैराग्य प्रबुध्यताम. ज्ञान आणि वैराग्य यांच्या कानाजवळ तोंड नेऊन जोरजोराने ओरडून नारदजी म्हणू लागले, हे ज्ञाना, उठ, लवकर जागा हो. हे वैराग्या, उठ, लवकर जागा हो. वेद वेदांत घोषैश्च गीता पाठैर् मुहुर्मुहुः, बोध्यमानौ तदा तेन कथंचित चोत्थितौ बलात्. नारदांनी वेदघोष, वेदांतघोष आणि वारंवार गीतापाठ करून त्यांना जागविले. त्यामुळे ते मोठ्या कष्टाने जागे झाले. अहो निद्रा कथं याति वृद्धत्वं च महत्तरं, चिंतयन्निति गोविंदं स्मारयामास भार्गव. त्यांची झोप आणि त्याहीपेक्षा अधिक वृद्धावस्था कशी दूर होईल? शौनका, अशी काळजी करीत नारद भगवत चिंतन करू लागले. व्योमवाणी तदैवाभून मारुषे खिद्यतामिति, उद्यम सफलस्तेयं भविष्यति न संशयः. त्याच वेळी आकाशवाणी झाली, मुनिवर्य, खेद करू नका. तुमचे हे प्रयत्न निश्चितच सफल होतील.
एतदर्थं तु सत्कर्म सुरर्षे त्वं समाचर तत्ते कर्माभिधास्यन्ति साधवः साधुभूषणाः. देवर्षी, यासाठी तुम्ही एक सत्कर्म करा. ते कोणते? ते तुम्हाला संत शिरोमणी महात्मे सांगतील. मूकी भूतास्तथान्येतु कियंतस्तु पलायितः. नारदजी साधू लोकांना सत्कर्म कशाला म्हणतात हे विचारू लागले. काही जण गप्प राहिले आणि काही जण आपले हसे होईल या भीतीने उत्तर देणे टाळण्यासाठी तेथून निघून गेले. येषां भ्रुभंगमात्रेण द्वारपालौ हरे पुरा भूमौ निपतितौ सद्यो यत्कृपात पुरंगतौ. पूर्वी एकदा ज्यांनी भुवया वक्र करताच भगवान विष्णूंचे द्वारपाल जय आणि विजय तात्काळ पृथ्वीवर गेले आणि पुन्हा आपल्याच कृपेने वैकुंठ लोकात आले. कुमारा ऊचुः मा चिंतां कुरु देवर्षे हर्षं चित्ते समावह उपाय सुख साध्योत्र वर्तते पूर्व एवही. सनकादिक म्हणाले, देवर्षी, आपण चिंता करू नका. मन प्रसन्न ठेवा. त्याबाबतचा साधा सोपा उपाय पहिल्यापासून विद्यमान आहे. सत्कर्म सूचको नूनं ज्ञानयज्ञ स्मृतो बुधैः श्रीमद्भागवतालापः सतु गीत शुकादिभिः. विद्वानांनी ज्ञानयज्ञालाच सत्कर्माचे सूचक मानले आहे. शुकादी महामुनींनी ज्याचे गायन केले आहे ते श्रीमद भागवताचे पारायण हेच ते सत्कर्म होय. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमंच लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृत मोह मदांधकार नाशम विधाय हि तदोदयते विवेकः. जेव्हा मनुष्याच्या अनेक जन्मातील संचित पुण्याचा उदय होऊन त्याला सत्संग प्राप्त होतो, तेव्हा त्याच्या अज्ञानजनित मोह आणि मदरूपी अंधकाराचा नाश होऊन त्याच्या ठिकाणी विवेकाचा उदय होतो. अथ तृतीयोऽध्यायः. कुमारा ऊचुः शृणु नारद वक्ष्यामो विनम्राय विवेकिने गंगाद्वार समीपे तु तटमानंदनामकं. सनकादिक म्हणाले, नारद महर्षी, आपण मोठे विनम्र आणि विवेकी आहात. आम्ही आपणास सविस्तर सांगतो, ऐका. हरिद्वार जवळ आनंद नावाचा एक घाट आहे. भृगुर्वशिष्ठश्च वनश्च गौतमो मेधा तिथिर्देवल देवरातौ रामस्तथा गाधिसुतश्च शाकलो मृकण्डपुत्रा त्रिज पिप्पलादाः योगेश्वरो व्यासपराशरौ च छायाशुको जाजली जह्नुमुख्याः सर्वेप्यमी मुनिगणाः सपुत्रशिष्याः स्वस्त्रीभिरा ययुरति प्रणयेन युक्ताः. भृगु, वशिष्ठ, च्यवन, गौतम, मेधातिथी, देवल, देवरात, परशुराम, विश्वामित्र, शाकल, मार्कंडेय, दत्तात्रेय, पिप्पलाद, योगेश्वर, व्यास आणि पराशर, छायाशुक, जाजली आणि जन्नू असे अनेक प्रमुख मुनिगण आपापले पुत्र, शिष्य आणि पत्नींसमवेत प्रेमभराने त्या हरिद्वारमध्ये, जिथे सनकादिक महर्षी नारदजींना कथा सांगतायत, त्या आनंद नावाच्या तटावर आले कथा श्रवण करण्यासाठी. जय शब्दो नमः शब्द शंख शब्द तथैव च चूर्णलाजा प्रसूनानां निक्षेपः सुमहानभूत.
त्यावेळी सगळीकडे जय जयकार, नमस्कार आणि शंखांचे आवाज होऊ लागले. तसेच बुक्का, गुलाल, फुले इत्यादींची उधळण होऊ लागली. कुमारा ऊचुः सदा सेव्या सदा सेव्या श्रीमद्भागवती कथा यस्या श्रवणमात्रेण हरिश्चित्तं समाश्रयेत. सनकादिक म्हणाले, श्रीमद भागवताच्या कथेचे नित्य सेवन करावे. या कथेच्या श्रवणाने श्रीहरी हृदयात विराजमान होतात. अश्वमेध सहस्राणि वाजपेय शतानि च शुकशास्त्र कथायाश्च कलाम नार्हति षोडशीम. हजारो अश्वमेध यज्ञ आणि शेकडो वाजपेय यज्ञ या शुकशास्त्राच्या 16व्या भागाचीही बरोबरी करू शकत नाही. तावत पापानि देहेस्मिन् निवसन्ति तपोधनाः यावन्न श्रूयते सम्यक श्रीमद्भागवतम नरैहि. हे तपोधन हो, जोपर्यंत मनुष्य श्रीमद्भागवताचे अवधानपूर्वक श्रवण करीत नाही तोपर्यंतच त्यांच्या शरीरामध्ये पापांनी ठाण मांडलेले असते. श्लोकार्धम श्लोकपादम वा नित्यं भागवतोद्भवं पठस्व स्वमुखेनैव यदिच्छसी परांगतिम. जर आपल्याला मोक्षप्राप्तीची इच्छा असेल तर श्रीमद भागवताच्या अर्ध्या अगर चतुर्थांश श्लोकाचा स्वमुखाने नित्य नियमाने पाठ करीत जावा. अंतकाले तु येनैव श्रूयते शुकशास्त्रवाक् प्रीत्या तस्यैव वैकुंठं गोविंदोपि प्रयच्छति. जो पुरुष अंतकाळी श्रीमद भागवत ऐकतो, भगवान त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला वैकुंठ धामाला नेतात. हेमसिंहयुतं चैतद वैष्णवाय ददाति च कृष्णेन सह सायुज्यं स पुमान् लभते ध्रुवं. जो पुरुष सुवर्ण सिंहासनासह भागवताचे दान विष्णू भक्ताला देतो त्याला भगवंताचे सायुज्य पद अवश्य प्राप्त होते. दुर्लभैव कथालोके श्रीमद्भागवतोद्भवा कोटिजन्म समुत्थेन पुण्येनैव तु लभ्यते. नारद मुने, आपण बुद्धिमान आणि योगी आहात. कोट्यवधी जन्मातील पुण्य संचयानंतरच प्राप्त होणारी ही श्रीमद भागवत कथा जगात दुर्लभच आहे. यत्फलं नास्ति तपसा न योगेन समाधिना अनायासेन तत्सर्वं सप्ताह श्रवणे लभेत. जे फळ तप, योग आणि समाधीमुळे मिळत नाही ते संपूर्ण फळ सप्ताह श्रवणाने सहजगत्या प्राप्त होते. स्वकीयं यद् भवेत् तेजस तच्च भागवते दधात तिरोधाय प्रविष्टोयं श्रीमद्भागवतार्णवम्. भगवंतांनी आपले तेज भागवतामध्ये स्थापित केले आणि अंतर्धान पावून भगवंतांनी या भागवतरूपी समुद्रामध्ये प्रवेश केला. तेनेयं वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरेः सेवनात श्रवणात पाठात दर्शनात पाप नाशिनी. म्हणून ही भागवताची प्रत्यक्ष वाङ्मयी मूर्ती आहे. भगवंताची भागवत म्हणजे प्रत्यक्ष वाङ्मयी मूर्ती आहे. भागवताची आराधना, श्रवण, पठन किंवा दर्शन सुद्धा मनुष्याची पापे नष्ट करत असते. सुत उवाच भक्ती सुतौ तौ तरुणौ गृहीत्वा प्रेमैकरूपा सहसा विरासीत. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे
नाथेति नामानि मुहुर्वदन्ति. तारुण्यावस्था प्राप्त झालेल्या आपल्या 2 पुत्रांना घेऊन पवित्र प्रेमरूप भक्ती तेथे अकस्मात प्रगट झाली. ती मुखाने श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव या नामाचा वारंवार जयघोष करीत होती. सकल भुवन मध्ये निर्धनास्ते पिधन्या निवसति हृदि ते येषां श्रीहरेर्भक्तिरेका. हरिरपि निजलोकं सर्वथा तो विहाय प्रवेशति हृदि तेषां भक्तिसूत्रोपनद्धः. ज्यांच्या हृदयात केवळ हरिभक्तीचाच निवास आहे ते भले निर्धन का असेनात परमधन्य आहेत, कारण या भक्तीच्या दोरीने बांधलेले साक्षात भगवानही आपले परमधाम गोलोक सोडून भक्तांच्या हृदयात येऊन निवास करतात. अथ चतुर्थोऽध्यायः. के विशुध्यन्ति वदन्तु मह्यं सप्ताह यज्ञेन कथामयेन. मुनिवर, आपण मोठे कृपाळू आहात. लोकांच्या कल्याणासाठी आपण विचारपूर्वक एक वेगळा असा मार्ग शोधून काढला. या कथारूप सप्ताह यज्ञाने कोण कोण पवित्र होतात हे आपण मला सांगावे. कुमारा ऊचुः. ये मानवा पापकृतस्तु सर्वदा सदा दुराचाररता विमार्गगः. क्रोधाग्निदग्धा कुटिलाश्च कामिनः सप्ताह यज्ञेन कलौ पुनन्ति ते. सनकादिक म्हणाले, जे लोक नेहमी पापकर्मे करतात आणि नेहमी दुराचरणात तत्पर असतात, वाम मार्गाने जातात, काम क्रोधाग्नीने तप्त झालेले असतात, कपटी आणि कामातूर असतात, असे सर्वजण या कलियुगात सप्ताह यज्ञाने पवित्र होतात. पंचोग्रपापाश्चलछद्मकारिणः क्रूरा पिशाचा इव निर्दयाश्च ये ब्रह्मस्वपुष्टा व्यभिचारकारिणः सप्ताह यज्ञेन कलौ पुनन्ति ते. मद्यपान, ब्राह्मण हत्या, सुवर्णचोरी, गुरुस्त्री गमन आणि विश्वासघात ही 5 महापापे करणारे, कपट व ढोंग करण्यात तत्पर, क्रूर, पिशाच्यांप्रमाणे निर्दय, ब्राह्मणांच्या धनाने श्रीमंत होणारे आणि व्यभिचारी हे सर्व कलियुगात सप्ताह यज्ञाने पवित्र होतात. अत्र ते कीर्तयिष्याम इतिहासं पुरातनं यस्य श्रवणमात्रेण पापहानी प्रजायते. आता आम्ही तुम्हाला या संबंधी एक प्राचीन इतिहास सांगतो. तो केवळ ऐकल्यानेही सर्व पापे नष्ट होतात. तुंगभद्रा तटे पूर्वम् अभूत्पत्तनमुत्तमं यत्र वर्णा स्वधर्मेण सत्यसत्कर्म तत्पराः. पूर्वी तुंगभद्रा नदीच्या तटावर एक उत्तम शहर वसलेले होते. तेथे सर्व वर्णाचे लोक आपापल्या धर्माचे आचरण, सत्यवर्तन आणि सत्कर्मे यात तत्पर असत. आत्मदेव पुरे तस्मिन् सर्व वेद विशारदः श्रौतस्मार्तेषु निष्णातो द्वितीय इव भास्करः. त्या नगरामध्ये सर्व वेदांचा जाणकार आणि श्रौतस्मार्त कर्मात निपुण असा आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो जणू दुसरा सूर्यच होता. लोकवार्ता रता क्रूरा प्रायशो बहुजल्पिका शूरा च गृहकृत्येषु कृपणा कलह प्रिया. पंडित आत्मदेवाची पत्नी, तिचं नाव धुंदुली, ती कशी होती? लोकांची निंदा करण्यात तिला आनंद मिळत असे. ती स्वभावाने क्रूर होती, नेहमी काही बाही बडबड करीत असे. गृहकृत्यात निपुण, कंजूष
तसेच भांडखोरही होती. पोटी संतान नसल्यामुळे आत्मदेवाला खेद निर्माण झाला, म्हणून आत्महत्या करण्याकरता तो जंगलामध्ये गेला, झाडाखाली बसला. तेथे एक संन्यासी आलेत आणि त्यांनी रुदन करणाऱ्या आत्मदेवाला प्रश्न विचारला. यतिरुवाच कथम रोदिषि विप्रत्वं काते चिंता बलीयसी वदत्वं सत्वरं मह्यं स्वस्य दुःखस्य कारणम. संन्याशाने विचारले, हे ब्राह्मणा, तू का रडतोस? कशामुळे तू अतिशय चिंताग्रस्त आहेस? तू ताबडतोब तुझ्या दुःखाचे कारण मला सांग. ब्राह्मण उवाच किं ब्रवीमि ऋषे दुःखं पूर्वपापेन संचितं मदया पूर्वजास्तोयं कवोष्णमुपभुंजते. ब्राह्मण म्हणाला, यती महाराज, मी माझ्या पूर्वजन्मीच्या साठलेल्या पापांमुळे प्राप्त झालेल्या दुःखाचे कसे वर्णन करू? माझे पितर मी जे तर्पणासाठी पाणी देतो ते स्वतःच्या चिंतायुक्त सुस्कारांनी गरम होते, तेच ते पितात. दिग्जीवितं प्रजाहीनं दिग्गृहं च प्रजां विना दिग्धनं चानपत्यस्य दिक्कुलं संततिं विना. संतानहीन जीवनाचा धिक्कार असो, संतानहीन घराचा धिक्कार असो, संतानहीन धनाचा धिक्कार असो आणि संतानहीन कुळाचाही धिक्कार असो, असे आत्मदेव बोलू लागला. यतिरुवाच मुंचा ज्ञानं प्रजारूपं बलिष्ठा कर्मणो गतिः विवेकं तु समासाद्य त्यज संसार वासनाम. संन्यासी म्हणाले, हे ब्राह्मणा, संतान प्राप्तीचा मोह सोडून दे. गती मोठी प्रबळ आहे. विवेकाचा आश्रय कर आणि संसाराची वासना सोडून दे. शृणु विप्र मया तेद्य प्रारब्धं तु विलोकितं सप्तजन्मावधि तव पुत्रो नैव च. हे विप्रवरा, ऐक, मी तुझे प्रारब्ध जाणले आहे. या पुढील 7 जन्मात तुझा संतान प्राप्तीचा तुला मुळीच योग नाही. पुत्रादे सुखहीनोऽयं संन्यास शुष्क एवहि गृहस्थ सरसो लोके पुत्र पौत्र समन्वितः. ज्यामध्ये पुत्र पत्नी इत्यादी सुख नाही असा संन्यास सर्वथैव निरस आहे. लोकाचारात पुत्र पौत्राने भरलेला गृहस्थाश्रमच श्रेष्ठ आहे, असे तो आत्मदेव बोलू लागला. त्या आत्मदेवाला साधूने एक फळ दिले. आत्मदेवाने घरी येऊन ते फळ पत्नीला दिले आणि ती पत्नीने खावं की न खावं, खाल्ल्यानंतर काय परिणाम होईल, ती शंका कुशंका करू लागली. धुंदुली म्हणते, फलभक्षेण गर्भस्यात् गर्भेणोदरवृद्धिता स्वल्पभक्षं ततो शक्तिर्गृहकार्यं कथं भवेत्. फळ खाल्ल्याने गर्भ राहील, त्यामुळे पोट मोठे होईल. मग मला काही खाता पिता येणार नाही आणि मी अशक्त होईन. अशा स्थितीत मला घरचे कामकाज कसे करता येईल? दैवात घाटी व्रजेत ग्रामे पलायेत गर्भिणी कथं शुकवन निवसेत गर्भस तम कुक्षे कथमुत्सृजेत. आणि दैववशात जर गावात चोरांची धाड पडली तर गरोदर मी कशी पळून जाऊ शकेन? तसेच जर शुकदेवांप्रमाणे गर्भ पोटातच अधिक काळ राहिला तर त्याला बाहेर कसे काढता येईल? तिर्यक चेदा गतो गर्भस तदा मे मरणं भवेत प्रसूतौ दारुणं दुःखं सुकुमारी कथं सहे. प्रसूतीच्या वेळेस गर्भ आडवा आला तर कदाचित प्राणही गमवावे लागतील.
शिवाय प्रसूतीच्या वेदनाही भयंकर असतात. मी अशी नाजूक हे सर्व कसे सहन करू शकेन? लालने पालने दुःखम प्रसूतायाश्च वर्तते, वंध्या वा विधवा नारी सुखीनी चेती मे मतिः. जी स्त्री मुलाला जन्म देते तिला त्याचे लालन पालन करण्याचे अतिशय कष्ट पडतात. मला तर वाटते की वांझ किंवा विधवा स्त्रीच सुखी आहे. एवं कुतर्क योगेन तत्फलं नैव भक्षितं, पत्या पृष्ठं फलं भुक्तं भुक्तं चेती तयेरितं. मनात असे अनेक कुतर्क आल्याने तिने ते फळ खाल्ले नाही. पतीने जेव्हा विचारले फळ खाल्ले का, तेव्हा तिने उत्तर दिले होय खाल्ले. धुंदुलीने आपल्या बहिणीच्या मुलाला मालकाला दाखवले आणि सांगितले आपल्याला पुत्राची प्राप्ती झाली आहे. आणि जे फळ तिने गाईला खाऊ घातलं होतं त्या फळाचा परिणाम गाईला सुद्धा पुत्राची प्राप्ती झाली. कधी जेव्हा बहिणीचा मुलगा आपल्याला पुत्राची प्राप्ती झाली असे धुंदुलीने आत्मदेवाला सांगितले, त्यानंतर 3 महिन्याने त्रिमासे निर्गते चाथ साधेनु शुश्रुवेर्भकं, सर्वांग सुंदरम दिव्यम निर्मलम कनकप्रभम. 3 महिन्यानंतर त्या गायीलाही मनुष्याकृती मुलगा झाला. तो सर्वांग सुंदर, दिव्य, निर्मळ तसेच त्याची कांती सोन्यासारखी होती. भाग्योदयो धुना जात आत्मदेवस्य पश्यत, धेन्वा बाल प्रसूतस्तु देवरूपीति कौतुकम. लोक म्हणू लागले, पहा पहा आत्मदेवाचे भाग्य कसे उदयाला आले. हे केवढे आश्चर्य आहे. गाईला सुद्धा देवासारखा मुलगा झाला. कियत्कालेन तौ जातौ तरुणौ तनयावुभौ, गोकर्ण पंडितो ज्ञानी धुंधुकारी महाखलः. काही काळानंतर त्या दोन्ही बालकांनी तारुण्यात पदार्पण केले. त्यातील गोकर्ण मोठा पंडित आणि ज्ञानी झाला, परंतु धुंधुकारी मोठा दुष्ट झाला. तेन वेश्या कुसंगेन पित्र्यं वित्तं तु नाशितं, एकदा पितरौ ताड्य पात्राणि स्वयमाहरत. वेश्याच्या जाळ्यात अडकून त्याने आपल्या वडिलांची सर्व संपत्ती उधळून टाकली. एके दिवशी माता पित्यांना बडवून घरातील सर्व भांडी कोंडी तो घेऊन गेला. त्यावेळी आत्मदेवाला वाटलं, असा मूर्खाचा बाप होण्यापेक्षा मेलेलं परवडलं. म्हणून आत्मदेव खेद करू लागला. क्वतिष्ठामि क्व गच्छामि को मे दुःखं व्यपोहयेत, प्राणांस्त्यजामि दुःखेन हा कष्टं मम संस्थितं. आता मी कोठे राहू, कोठे जाऊ, माझे हे दुःख कोण नाहीसे करेल. माझ्यावर तर मोठे संकट आले आहे. या दुःखामुळेच मी आता जीव देतो. त्यावेळी आत्मदेवाने आत्महत्या करण्याचा निर्णय केल्यानंतर गोकर्ण जवळ आले आणि गोकर्णजींनी आपल्या वडिलांना आत्मदेवाला उपदेश द्यायला सुरुवात केली. न चेंद्रस्य सुखम किंचिन न सुखम चक्रवर्तिनः, सुखमस्ति विरक्तस्य मुनेरेकांत जीविनः. पिताश्री, इंद्र आणि चक्रवर्ती राजा यांनाही काही सुख मिळत नाही. केवळ विरक्त एकांतात जीवन कंठणारे मुनीच या जगतामध्ये सुखी आहेत. गोकर्णजींनी आपल्या वडिलांना 2 श्लोकात सारगर्भित उपदेश दिला. ते 2 श्लोक पुढील प्रमाणे. देहे स्थिमान् सरुधिरे भीमतिं त्यजत्वं,
जाया सुतादिषु सदा ममतां विमुञ्च पश्यानिशं जगदिदं क्षणभङ्गनिष्ठं वैराग्यरागरसिको भवभक्तिनिष्ठः. गोकर्ण म्हणाले, पिताश्री, हे शरीर हाडे, मांस आणि रक्ताचे कोठार आहे. शरीर म्हणजे मी असे म्हणणे सोडून द्या आणि स्त्री पुत्रांना सुद्धा आपले मानू नका. हा संसार क्षणभंगूर आहे असे नेहमी मानून केवळ वैराग्य रसात आनंद मानून भगवंताची भक्ती करा. धर्मं भजस्व सततं त्यज लोकधर्मान् सेवस्व साधु पुरुषान् जहि कामतृष्णाम् अन्यस्य दोषगुणचिन्तनमाशु मुक्त्वा सेवा कथा रसमहो नितरां पिबत्वम्. नेहमी धर्माचा आश्रय करून राहा, सर्व लौकिक व्यवहाराचा त्याग करा, साधू संतांची सेवा करा, भोग लालसेला जवळही येऊ देऊ नका. दुसऱ्यांच्या गुणदोषाचा विचार करणे तात्काळ सोडून द्या आणि भगवत सेवा व भगवंताच्या कथांचा नित्य आनंद लोटा. एवं सुतोक्तिवशतोऽपि गृहं विहाय यातो वनं स्थिरमतिर्गतषष्टिवर्षः युक्तो हरेरनुदिनं परिचर्ययासौ श्रीकृष्णमापनियतं दशमस्य पाठात. याप्रमाणे पुत्राच्या उपदेशाने आत्मदेवाने घर सोडले आणि तो वनात निघून गेला. त्याचे 60 वर्षाचे वय झाले होते, तरी बुद्धी स्थिर होती. रात्रंदिवस भगवंताची पूजा अर्चा आणि नियमितपणे भागवताच्या दशमस्कंदाचे वाचन करून त्याने भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करून घेतली. अथ प्रथमोऽध्यायः. सूत उवाच. पितर्युपरते तेन जननी ताडिता भृशं क्व वित्तं तिष्ठति ब्रूहि हनिष्ये लत्तया न चेत. श्री सूतजी म्हणाले, शौनका, वडिलांच्या मृत्यूनंतर एके दिवशी धुंदुकाराने आपल्या आईस पुष्कळ मारले आणि विचारले, बोल, धन कुठे ठेवले आहेस, नाहीतर तुला लाथाने तुडवीन. इति तद्वाक्य संत्रासाद जनन्या पुत्र दुःखतः कूपे पातक कृतो रात्रौ तेन सा निधनंगता. मुलाच्या या धमकीला भिवून आणि त्याच्या उपद्रवाने दुःखी होऊन एके दिवशी रात्री तिने विहिरीत उडी टाकली आणि धुंदुली मरण पावली. आई वडील मरण पावले. गोकर्णजी तीर्थयात्रेला निघून गेले. धुंदुकारीला एकट्याला करमेना. तो वेश्यांसोबत घरात राहू लागला. वेश्यांना धनाची अपेक्षा असते, ती पूर्ण करण्याकरता दरोडे टाकू लागला. एकदा मोठा दरोडा टाकला, भरपूर धन संपत्ती आणली. वेश्या म्हटल्या की यातला एखाद दिवशी राजा पकडणार आणि कारागृहात टाकणार, त्याच्यामुळे आपण सुद्धा कारागृहात जाऊ. म्हणून त्या वेश्यांनी त्या धुंदुकारीला मारण्याचा निश्चय केला. तप्तांगार समूहाश्च तन्मुखे हि विचिक्षिपुः अग्निज्वालाति दुःखेन व्याकुलो निधनंगतः. त्या वेश्याने त्याच्या तोंडात पुष्कळ जळते निखारे टाकले. त्यामुळे अग्निज्वाळांनी भाजून तो तळफळून मृत्युमुखी पडला. सुधामयं वचो यासां कामिनां रसवर्धनं हृदयं क्षुरदाराभं प्रियको नामयोषितं. ज्या स्त्रियांची अमृताप्रमाणे वाणी कामी पुरुषांच्या हृदयात प्रेम निर्माण करते, परंतु त्यांचे हृदय धारदार सुरीप्रमाणे तीक्ष्ण असते, अहो, या स्त्रियांना कोण प्रिय आहे. धुंदुकारीला मारून धनाची वाटणी करून स्त्रिया पळून गेल्या
गोकर्ण तीर्थयात्रा करत घरी आले आणि झोपल्यानंतर अचानक विचित्र आवाज होऊ लागले आणि उठून पाहतात तर एक विकराळ रूपधारी कोणीतरी मनुष्यासारखं दिसणारा, कधी तो रूप बदल करत होता, निश्चित कोणीतरी प्रेतात्मा असावा म्हणून गोकर्णजींनी हातात पाणी घेतलं, ते मंत्रांनी मार्जित केलं तर त्याच्या काही पापाचं परिमार्जन झाल्याने धुंदुकारी बोलू लागला. प्रेत उवाच अहं भ्राता त्वदीयोऽस्मि धुंदुकारीति नामतः स्वकीयेनैव दोषेण ब्रह्मत्वं नाशितं मया. प्रेत म्हणाले, हे गोकर्णा, मी तुझा भाऊ आहे, माझे नाव धुंदुकारी. मी आपल्याच दोषाने माझे ब्राह्मणत्व नष्ट केले. कर्मणो नास्ति संख्या मे महाज्ञाने विवर्तिनः लोकानां हिंसकस्सोऽहं स्त्रीभिर्दुःखेन मारितः. माझ्या कुकर्माची गणतीच नाही, मी मोठ्या अज्ञानातच वावरत होतो, म्हणूनच मी लोकांना पीडा दिली. शेवटी वेश्यांनी मला हाल हाल करून मारले. अहो बंधो कृपा सिंधो भ्रातर मामाशु मोचय गोकर्णो वचनं श्रुत्वा तस्मै वाक्यमथा ब्रवीत. हे बंधो, तू दयेचा सागर आहे, म्हणून काही करून लवकरात लवकर मला या योनीतून सोडव. गोकर्णाने धुंदुकारीचे सर्व बोलणे ऐकले आणि तो त्यास म्हणाला की तुझी श्राद्ध केलं, तर्पण केलं, तरी सुद्धा मुक्ती कशी काय झाली नाही. गयेमध्ये यथाविधी श्राद्ध केलं करूनही सुद्धा मुक्ती का नाही झाली. तेव्हा ते प्रेत बोलू लागले, पिशाच्य बोलू लागले. गया श्राद्ध शतेनापि मुक्तिर्मेन भविष्यति उपायमपरं कंचित त्वं विचारय सांप्रथम. प्रेत म्हणाले, शेकडो गया श्राद्धे करूनही माझी मुक्ती होऊ शकणार नाही. तू आता यासाठी दुसरा कोणता तरी उपाय शोधून काढ. तुभ्यं नमो जगत साक्षीन् ब्रूहि मे मुक्ती हेतुकम. गोकर्णाने सूर्याची स्तुती केली. आपण सर्व जगाचे साक्षी आहात, आपणास नमस्कार असो. कृपा करून आपण धुंदुकारीच्या मुक्तीचा उपाय सांगा. त्यावेळी सूर्याने उपाय सांगितला. श्रीमद्भागवतान् मुक्ती सप्ताहं वाचनम कुरु. श्रीमद भागवताने मुक्ती होऊ शकते, म्हणून तू त्याचे सप्ताह पारायण कर. सूर्याचे हे धर्ममय वचन तेथे सर्वांनी ऐकले. सूर्यनारायणाच्या सांगण्यावरून गोकर्णाने कथेचं आयोजन केलं. नंतर 7 गाठीच्या एका वेळूच्या तुकड्यामध्ये धुंदुकारी वायुरूपात येऊन बसला. पहिल्या दिवसाची कथा संपली, 1 गाठ फुटली. दुसऱ्या दिवशी दुसरी गाठ करतात. एवं सप्तदिनेश्चैव सप्तग्रंथी विभेदनम कृत्वा स 12 स्कंद श्रवणात प्रेत्यताम जहौ. अशा प्रकारे 7 दिवसात 7 गाठी फुटून 12 स्कंद ऐकल्यानंतर धुंदुकारी पवित्र होऊन प्रत योनीतून मुक्त झाला. दिव्य रूप धरो जातस तुलसी दाम मंडितः पीतवासा घनश्यामो मुकुटी कुंडलान्वितः. दिव्य शरीर धारण करून सर्वांसमोर धुंदुकारी प्रगट झाला. त्याचे शरीर मेघाप्रमाणे श्याम वर्णाचे आणि पितांबर नेसलेले, गळ्यात तुळशी माळांनी सुशोभित असे होते. मस्तकावर सुंदर मुकुट आणि कानांमध्ये कुंडल झळकत होती. तो धुंदुकारी भागवताचा महिमा गाऊ लागला. धन्या भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी सप्ताहोपि तथा धन्यः कृष्ण लोक फलप्रदः.
प्रेतपिढीचा नाश करणारी ही श्रीमद भागवताची कथा धन्य आहे. श्रीकृष्ण धामाची प्राप्ती करून देणारे हे सप्ताह पारायणसुद्धा धन्यच आहे. अस्थिस्तंभं स्नायुबद्धं मांसशोणितलेपितं चर्मावनद्धं दुर्गंधं पात्रं मूत्रपुरीशयोः. हाडे या शरीराचे आधारस्तंभ आहेत. नाडीरूपी दोऱ्यांनी याला बांधले आहेत. यावर मांस आणि रक्त यांचा लेप देऊन कातड्याने याला मडविले आहे. हे मलमूत्राचे भांडेच असल्याने यातील प्रत्येक अंगाला दुर्गंधी येत आहे. भिद्यते हृदयग्रंथी सर्व संशयः क्षीयन्ते चास्य कर्माणि सप्ताह श्रवणे कृते संसार कर्दमालेप प्रक्षालन पटीयसी. सप्ताह श्रवण केल्याने मनुष्याच्या हृदयाची अज्ञानरूप गाठ सुटते. त्याचे सर्व संशय नाहीसे होतात आणि सर्व कर्मे क्षीण होऊन जातात. हे भागवत कथारूपी तीर्थ संसारातील पापरूप चिखल धुवून काढण्यास पटाईत आहे. गोकर्ण उवाच अत्रैव बहवः सन्ति श्रोतारो मम निर्मलाः आनीतानि विमानानि न तेषां युगपत् कुतः. गोकर्णाने त्या धुंदुकारीला घेण्याकरता आलेल्या पार्षदांना विचारले, भगवंताच्या प्रिय पार्षदांनो, येथे तर शुद्ध अंतःकरणाचे अनेक श्रोते आहेत. त्या सर्वांसाठी आपण आपल्याबरोबर आणखी विमाने का आणली नाहीत? तेव्हा हरिदास म्हणू लागले, ते पार्षद म्हणू लागले, हरिदासा ऊचुः श्रवणस्य विभेदेन फलभेदोत्र संस्थितः श्रवणं तु कृतं सर्वैर् न तथा मननं कृतं फलभेदस्ततो जातो भजनादपि मानद. हरिदास म्हणाले, फलप्राप्तीच्या भेदाचे कारण श्रवणातील भेद हे आहे. श्रवण सर्वांनी सारखेच केले हे म्हणणे बरोबर आहे, परंतु यांच्यासारखे सर्वांनी मनन केले नाही. ज्याप्रमाणे या धुंदुकाराने मनन केलं त्याप्रमाणे इतर श्रोत्यांनी मनन केलं नाही. म्हणूनच सर्वांनी एकाच वेळी श्रवण केल्यानंतरही फळामध्ये फरक पडला. हरिदास पार्षद धुंदुकारीला घेऊन वैकुंठामध्ये जातात आणि इतर श्रोत्यांकरता श्रावण महिन्यामध्ये गोकर्णजींनी पुन्हा कथा आयोजन केलं. सर्वांनी लक्ष देऊन श्रवण मनन चिंतन निधिध्यासन केलं आणि त्याचा परिणाम अयोध्यावासिनः पूर्वं यथा रामेण संगतः तथा कृष्णेन ते नीता गोलोकं योगी दुर्लभम. 7व्या दिवशी जेवढे श्रोते होते तेवढे विमान प्रगट झाले आणि प्रत्यक्ष भगवान परमात्माही प्रगट झाले. पूर्वी ज्याप्रमाणे भगवान श्रीराम अयोध्यावासियांना घेऊन आपल्या धामाला गेले होते त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण त्या सर्वांना योग्यांनाही दुर्लभ असणाऱ्या गोलोकाला घेऊन गेले. ज्यांनी 7 दिवस श्रवण मननपूर्वक कथा श्रवण केली त्या सर्वांना श्रोत्यांना भगवान श्रीकृष्ण गोलोकामध्ये घेऊन गेले. अथ षष्ठोऽध्यायः अथ ते संप्रवक्ष्यामः सप्ताह श्रवणे विधिं सहायैर्वसुभिश्चैव प्रायसाध्यो विधी स्मृतः. सनकादिक म्हणाले, आम्ही आता आपल्याला सप्ताह श्रवणाचे विधान सांगतो. साधारणतः लोकांची मदत आणि धन यांच्या सहाय्याने हा विधी पार पाडावा असे सांगितले जाते. दैवज्ञं तु समाहूय मुहूर्तं पृच्छयत्नतः विवाहे यादृशं वित्तं तादृशं परिकल्पयेत. सुरुवातीला ज्योतिषाला बोलवून मुहूर्त विचारावा. तसेच विवाहासाठी जेवढ्या धनाची आवश्यकता असते तितक्या धनाची प्रयत्नपूर्वक व्यवस्था केली पाहिजे. देशे देशे तथा सेयं वार्ता प्रेष्या प्रयत्नतः भविष्यति कथा चात्र
आगंतव्यम कुटुंबिभिः। प्रयत्नपूर्वक देशोदेशी निमंत्रण द्यावे की येथे भागवत कथा होणार आहे, तरी सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार यावे। देशे देशे विरक्ताये वैष्णवा कीर्तनोत्सुकाः तेष्वेव पत्रं प्रेष्यञ्च तल्लेखन मितिरितम। देशोदेशी जे वैष्णव विरक्त आहेत आणि हरिकीर्तनात गोडी असणारे असतील त्यांनाच अवश्य निमंत्रण पाठवावे। त्यांना निमंत्रण पाठवण्याची पद्धत अशी आहे। महोदय, येथे 7 दिवस सत्पुरुषांची दुर्लभ अशी मांदियाळी जमणार आहे आणि अपूर्व रसमय अशी श्रीमद भागवत कथा होणार आहे। आपण भगवत कथारसाचे रसिक आहात, म्हणून श्रीमद भागवतामृताचे सेवन करण्यासाठी प्रयत्नपूर्वक ताबडतोब येण्याची कृपा करावी। वक्ता कसा असावा याविषयी निर्देश। विरक्तो वैष्णवो विप्रो वेदशास्त्र विशुद्धीकृत दृष्टांत कुशलो धीरो वक्ता कार्योति निस्पृहः। जो वेद आणि शास्त्रांची स्पष्ट व्याख्या करण्याचा अधिकारी आहे, वेगवेगळे दृष्टांत देऊ शकतो आणि अत्यंत निस्पृह आहे असा विरक्त आणि विष्णुभक्त ब्राह्मण वक्ता असावा। शुकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्र विशारद एतत् कथा प्रकाशेन मदज्ञानं विनाशय। हे शुकस्वरूप भगवन, समजावून देण्याच्या कलेत आपण कुशल आणि सर्व शास्त्रात पारंगत आहात। कृपया ही कथा समजावून सांगून माझे अज्ञान दूर करावे, असे श्रोत्यांनी वक्त्याला विनंती करावी। भोजनं तो वरं मन्ये कथा श्रवणकारकं नोपवासो वर प्रोक्त कथा विघ्न करो यदी। भोजनाविषयी निर्देश। कथा श्रवणास सहाय्यक असेल तर मी उपवास करण्यापेक्षा भोजन करण्याला प्राधान्य देतो। उपवास करण्याने श्रवणात अडथळा येत असेल तर असा उपवास न केलेला बरा। ब्रह्मचर्य मदसुप्ती पत्रावल्यांच भोजनं कथा समाप्तो भुक्तिं च कुर्यान् नित्यं कथाव्रती। ज्याने कथा श्रवण करण्याचं व्रत घेतलं आहे तर त्यांनी नित्यनेमाने कथा श्रवण करणाऱ्यांनी ब्रह्मचर्याचं पालन करावं, जमिनीवर झोपावे आणि दररोज कथा संपल्यानंतर पत्रावळीवर भोजन करावे। दरिद्रश्च क्षयीरोगी निर्भाग्य पापकर्मवान् अनपत्यो मोक्षकाम शृणुयाच कथामिमां। दरिद्री, क्षयरोगी, कोणत्याही रोगाने पीडित, अभागी, पापी, पुत्रहीन आणि मोक्षाची इच्छा करणारे यांनीही ही कथा ऐकावी। अपुष्पा काकवंध्याच वंध्याया मृतार्भका श्रवद्गर्भाच या नारी तया श्राव्या प्रयत्नतः। ज्या स्त्रीचे रजोदर्शन थांबले आहे, जिला फक्त एकच संतान झाले आहे, जी स्त्री वांज आहे, जिचे संतान जिवंत राहत नाहीत किंवा जिचा गर्भपात होतो, अशा स्त्रियांनी प्रयत्नपूर्वक संतान प्राप्तीसाठी ही कथा ऐकावी। श्रवणं धर्मेभ्यो वरं मन्ये तपोधनः वैकुंठस्थो यत कृष्ण श्रवणाद्यस्य लभ्यते। हे तपोनिधी, मी श्रीमद भागवत श्रवणाला सर्व धर्मात श्रेष्ठ मानतो, कारण याच्या श्रवणाने वैकुंठात राहणाऱ्या श्रीकृष्णाची प्राप्ती होते। प्रल्हादस्थालधारी तरलगतितया चोद्धव कांस्यधारी
वीणाधारी स्वरर्षे स्वरकुशलतया रागकर्तार्जुनोऽभूत् इंद्रोवादीन् मृदंगम जय जय सुखरा कीर्तनेते कुमारा यत्राग्रे भाववक्ता सरसरचनया व्यासपुत्रो बभूव। त्या संकीर्तनात प्रल्हाद उत्साहाने टाळ वाजू लागले, उद्धवाने झांजा घेतल्या, देवर्षी नारद वीणा वाजू लागले, गायन विद्येत कुशल असणाऱ्या अर्जुनाने आलाप घेण्यास सुरुवात केली, इंद्र मृदंग वाजू लागला, सनकादिक अधूनमधून जय जयकार करू लागले आणि या सर्वांच्या पुढे व्यासपुत्र शुकदेव वेगवेगळे हावभाव करून भाव सांगू लागले। ननर्तमध्ये त्रिकमेव तत्र भक्त्यादिकानां नटवत् सुतेजसाम् अलौकिकं कीर्तनमेतदीक्ष हरिप्रसन्नोऽपि वचो ब्रवीत। या सर्वांच्या मध्ये परम तेजस्वी अशी भक्ती, ज्ञान आणि वैराग्य नटांप्रमाणे नाचू लागले। असे हे अलौकिक संकीर्तन पाहून भगवान प्रसन्न होऊन म्हणाले, मी तुमच्या कीर्तनाने भक्तीने प्रसन्न झालेलो आहे। अशा प्रकारे प्रथम दिवसाच्या कथेतील निवडक श्लोकांचं आपण पठन आणि त्याचा अर्थ पाहिलेला आहे। पुढील भागामध्ये द्वितीय दिवसाची कथा आणि त्या कथेतील निवडक श्लोक आणि त्यांचा अर्थ पाहणार आहोत।